हे विरे, मी अरे नागे, तू इथं काय करतोयस? अरे काय करतोय म्हणजे? तुला भेटा आलोय का? तुझी काळजी वाटत होती म्हणून आलोय. ते सगळं जाऊ दे. हे तू फक्त हुकूम दे. त्या जग्यानी आणि त्या अंकुशरावने तुला जेवढं मारलंय ना, त्याच्या 10 पट्ट्यांना तुडवतो का नाही बघ मी आता. सक्का व कोश असतान वाला बक्कल कुक्कल किती ननकी असतं सोड हिरोज. तुझा हात उचललाय त्यांनी आपल्या भावावर. त्यांना आता सोडत नसतोय मी. हे नागे, तू असलं काही बी करणार नाहीस बरं का. आधीच हे प्रकरण लय वाढले, मला अजून वाढवायचं नाही. म्हणजे आपण त्यासनी काहीच करायचं नाही, असं सोडून द्यायचं? तसलं काय नाही. त्या बॅनरला शेण फासल्यामुळे सगळं झालंय ना, त्याला तर ताणूच मारतोय बघ. ती फक्त गावला पाहिजे. गावलाय तो. काय? तू फक्त नाव सांग, नाही ना राडा घातला तर बघ. ए नाग्या, तू आधी हळू बोल. सांग तू पड्डीशी नाव. कॉकटेल पाटलाची पोरगी. काय? तिनं तिच्या बॅनरला शेण फासलं? तुला कसं कळलं? अरे आज सोना मॅडम आली होती, त्यांनी सांगितले मला. नाग्या, तुला काही प्रकरण इथंच मिटवाय पाहिजे. का की नको नको तस टाळ घ्यायला लागली रे माझ्या. अरे आता मिटवायचं नाही, आता पेटवायचं. हे बरं आहे, त्यांच्याच घरातल्या पोळीने शेण फासायचं, दुसऱ्यांना मारायचं. होय, आता हे मॅटर मिटत नसतंय. त्यासनी बी कळू दे आपला टेरर काय असतोय. आता घुसायचं म्हणजे घुसायचंच. असतं तर असतं, तसं तर तसं. नाग्या, घुसायचं तर आहेच, पण माराय नाही, मिटवायला. ही प्रकरण आता मिटवायचं म्हणजे मिटवायचंच. म्हणजे तुझं ठरलंय, राडा नाही करायचा? होय. बघ, अजून बी विचार कर. आज नाग्या, माझं फायनल झाले. राडा नाही करायचा म्हणजे नाही करायचा. ठीक आहे, मग या सगळ्याचा काय उपयोग? चल आत्ताच जाऊ. आत्ता? अरे काही याड लागले का तुला? काकीला जर कळलं ना मी आत्ता घराच्या बाहेर पडलोय, काकी कच्चा खाईल मला. आणि आधीच काकीला संशय आलाय. काकीला वाटतंय की मी अंकुशराव पाटला बरोबर मिळून काकीच्या विरोधात राजकारण करतोय. काय असं वाटतं वे काकीला? हा, मग तर चलच तू आत्ता. आत्ताच्या आत्ता जाऊ आणि ते मिटवूनच येऊ आपण. चल तू. काकीने बघायच्या आत येऊ माघारी आपण. चल, दे इकडनं हात मला. ये चल. वीरू भैया, गेलं वाटतं. काकी, काकी, वीरू भैया परत गायब झाले. ती घ्या. एवढं सांगून सुद्धा काय फरक पडला नाही. एवढं बोलून, एवढं दम देऊन सुद्धा गेलाच नव्हतो बाहेर. आता बोला की माझा इरू तसा, माझा इरू असा. इथनं बाहेर पडू नको एवढं सांगून सुद्धा तो बाहेर गेलाय का आणि कशासाठी? हाय का उत्तर? नाही ना. मी सांगते कुठे गेलाय तो. अंकुशरावच्या घरी गेलाय तो. आणि तिथं जाऊन सांगितलं असेल त्यानं. हे सगळं काकीला कळलंय. तुमचा सगळ्यांचा विश्वास नव्हता ना माझ्यावर? बोला की, नव्हता ना विश्वास? मग एवढं सांगून सुद्धा तो का बाहेर गेला? बोला की. हाय उत्तर? हाय का तुमच्याकडे उत्तर? ते काय नाही. मला आत्ताच्या आत्ता तो हिता पाहिजे.
शोना आली कशी नाही अजून? तिनं चिठ्ठी दिली असेल ना. जोपर्यंत ती येऊन सांगत नाही की वीरूनं चिठ्ठी वाचली तोपर्यंत मला चैन नाही पडणार. कसला विचार करताय पीवी मॅडम? चिठ्ठी पोहोचली का नाही याचा? कशाबद्दल बोलताय तुम्ही? कसली चिठ्ठी? तुम्ही चिठ्ठी लिहिली कुणाला तर द्यायला. नाही, मी कुणाला चिठ्ठी लिहिणार? आणि आजकाल कोण लिहितं ना चिठ्ठी? पण तुम्ही चिठ्ठी लिहिलीत पीवी मॅडम. ही बघा माझ्याकडे. ही चिठ्ठी तुम्हीच लिहिलीत ना? तुमच्याकडे कशी आली ही चिठ्ठी? तुमचा जो कार्यक्रम ठेवायचा आहे त्यासाठी साहेबांनी बनवलेल्या फाईलमध्ये होती ही चिठ्ठी. काय? माझ्या डॅडींनी? नाही वाचली ही चिठ्ठी. त्यांना या चिठ्ठीबद्दल काहीच माहिती नाही. त्यांच्या हातात येण्याआधीच मी माझ्याकडे घेतली. थँक्यू सोमनाथ काका, खरंच थँक्यू. तुम्ही मैत्री केली त्या राजवीरशी. त्या पोराच्या बापाला मारल्याचा आळ आहे तुमच्या डॅडीवर. माहिती आहे ना तुम्हाला? मला माहिती आहे की माझे डॅडी असं काही नाही करणार. राजकारणासाठी ते कुणाला उचलतील, मारतील, पण कुणाचा जीव नाही घेणार. आणि राहिला प्रश्न राजवीरचा, तर त्याला हे माहीतच नाही की मी अंकुशराव पाटलांची मुलगी. हे चिठ्ठी वाचून कळलंय मला. पण माझं ऐका, तुमची खरी ओळख सांगायला जाऊ नका, नाहीतर लय मोठं राजकारण जन्माला येईल आणि दोन्ही घरातलं वातावरण अजूनच चिघळत. त्यामुळे हे जे काय चाललंय ना ते इथंच थांबवा. त्याला माफी वगैरे मागायची काहीच गरज नाही. त्या राजवीरला खरं काय कळल्यानंतर जे होईल ते होईल. पुढच्या पुढे बघता येईल. अहो सोमनाथ काका, पण राजवीर... त्याचा विषय कायमचा सोडून टाका पीवी मॅडम. आत्ता कसं तरी जित्ता घरी सोडून आलेत साहेब त्या वीरूला. आणि तुमची आणि त्याची दोस्ती हे साहेबांनी जर कळलं ना तर खरंच साहेब त्याला जित्ता गाडतील. आणि म्हणूनच या चिठ्ठीबद्दल साहेबांनी मी काहीच सांगितलेलं नाही आणि सांगणार पण नाही. आता इथून पुढे जे काय करायचंय ना ते तुमच्या हातात आहे. तुम्हाला त्या राजवीरची दोस्ती महत्वाची का त्याचा जीव हे तुम्हीच ठरवा. विराला का अजून पण विचार कर, हा मॅटर मिटवायचा का पेटवायचा? लाका तुझी काही चूक नसताना त्यांनी तुझ्यावर हात उचललाय. मी तर ना आता आज जाऊन त्याचा हात खांद्यातनं चुकाडतो बघ. नाग्या नाही बरं का, काय बी करून मॅटर मिटवायचाच आहे. कारण पेटवायचं म्हटलं ना तर हे वनवा पेटतच जाईल. आणि माझं काय नाही रे, नाही बाकीचं कोणी होरपळलं नाही पाहिजे. मग काय बी झालं ना आज जायचं, कॉकटेलच्या पुढले भेटायचं आणि हे प्रकरण मिटवून टाकायचं बघ. हा, पण तिला आधी विचारलं पाहिजे तिने असं का केलंय ते. त्या बिगर मी तिला सुट्टी देत नसते, आधीच सांगून ठेवतोय. नाग्या तू जरा थंड घे बरं का, उगाच गडबड करू नकोस. चल उडी मारू. हे थांब. नाग्या पलीकडे कोणतरी हाय वाटतं. हा का? थांब मी बघतो बरं सोडून. डोक्यावर पडलेस का तू? हा, तू इथनं पलीकडं कोण आहे बघायला लागलो. पलीकडं जो कोण आहे तो तुला बघणारच ना. हा केला का? हे ध्यानातच नाही आलं जोशात. हे असं जोशातून तुला बरंच काही ध्यानात येत नाही आणि मग सगळं गोंधळून बसते बघ. हे विर्या, अरे लावळे मामा. अहो मामा तू इथं? अरे काय चाललेला का तुझं वीरू? जेव्हा बघावं तेव्हा जीव धोक्यात घालत असतो. अरे तुझ्या जीवाचा नाही निदान आईच्या जीवाचा तरी विचार करायचा. मामा
अहो तिचाच विचार करून हे सगळं प्रकरण मिटवायला इथपर्यंत आलोय. आरपतीची काय गरज आहे? तिकडे सगळी घराकडे उडकते ती तुला आणि तू इकडे आलाय. कांचन वहिनी भडकल्या त्या आणि सुनंदा वहिनीने हाय खाल्ली. चल बर घरला. मामा मी काय म्हणतोय, आता इथपर्यंत आलोय तर हे प्रकरण मिटूनच गेलो असतो की. नाही 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 नाही, तुझं अजिबात ऐकणार नाही मी. आता तुला अजून कुठल्या संकटात अडकलेलं मला नाही बघायचं. दादासाहेबांचा जीव नाही वाचवू शकलो, पण तुला जीव धोक्यात घालू देणार नाही. तू चल बर घरला लवकर माझ्या बरोबर. चल. मामा ऐका की. हे बघ तुला शपथ आहे बरं का माझी. चल बर. नाही ना घ्या, चल बर परदिशी. दिलीस वीरूला चिठ्ठी? काय म्हणाला वीरू? चिठ्ठी वाचली असेलच ना त्यानं? ती चिठ्ठी मी त्याला अगं नशीलच दिली, कारण ती चिठ्ठी हित आहे माझ्याकडे. ही चिठ्ठी तुझ्याकडे कशी काय? ही चिठ्ठी माझ्याकडे कशी आली हे महत्वाचं नाही आहे शोना. ही चिठ्ठी डॅडींच्या फाईल मध्ये कशी गेली हे महत्वाचं आहे. हो माय गॉड, ही चिठ्ठी साहेबांच्या फाईल मध्ये? हाऊ इज दॅट पॉसिबल? कसं काय? हेच तर मी तुला विचारते ना. ही चिठ्ठी डॅडींच्या फाईल मध्ये कशी काय गेली शोना? मला कसं माहित पिऊ? म्हणजे ही चिठ्ठी साहेबांनी नाही वाचली, त्यांच्या हाती लागली नाही ही चिठ्ठी. पण तू चांगला प्रयत्न केलास हा शोना, मला जाळ्यात अडकवायचा, माझ्या डॅडींच्या नजरेत मला खाली पाडायचा. काय बोलतेस पिऊ तू? हे मी का करेन असं? शो माय फ्रेंड, आणि शोना फ्रेंडशिप मध्ये कधीच विश्वासघात नाही करत. हो, मग तुला वीरूला द्यायला दिलेली चिठ्ठी माझ्या डॅडींच्या फाईल मध्ये कशी गेली? हाय तुझ्याकडे याचं उत्तर? बोल ना, हाय याचं उत्तर? काय बोलू मी? अगं मी ती चिठ्ठी गंगाकडे दिली होती माझ्या पर्स मध्ये ठेवायला. तिने कुठेतरी पाडली असेल. हा, चांगला जाब विचारते तिला मी आता. आलेच मी. एक मिनिट शोना, गंगाला हितच बोलू. मला पण ऐकायचंय की नक्की काय झालं होतं. अगं पियू, तुला माझ्यावरती एवढाही विश्वास नाहीये का? नाही. गंगा, गंगा पटकन ये इकडे. काय झालं शोना? काय झालं? अगं अजून काय व्हायचं बाकी ठेवलंयस? तुझ्यामुळे इथे माझी फ्रेंडशिप तुटायला आलीये. एक काम नीट धड करता येत नाही तुला. मी काय केलं? गप्प बस. तुला मी माझ्या पर्स मध्ये एक चिठ्ठी ठेवायला सांगितली होती. कुठे आहे ती चिठ्ठी? कुठे आहे ती चिठ्ठी? साहेबांच्या फाईल मध्ये कशी गेली? अगं तुझ्या एका चुकीमुळे हे सगळं घडतंय. हे बघ, तुला जर नीट काम नसेल ना करायचं तर आत्ताच्या आता माझ्या नजरेसमोरून चालायला लाग. निघ इथून. पियू, यात जरी सगळी चूक गंगाची असली ना तरी तू मला दिलेली जबाबदारी मी नाही पार पाडू शकले. त्यामुळे तुला मला जी पनिशमेंट द्यायची आहे ना ती तू दे. मला एक गोष्ट कळना झाली, जर तुझ्याकडे ती चिठ्ठी नव्हतीच तर वीरूच्या घरी जाऊन तू केलंस काय?
अगं मी तिकडे गेल्यावरती त्यांनी मला विरूला भेटूनच नाही दिलं ग. त्यामुळे माझ्याकडे चिठ्ठी आहे की नाही मी बघितलंच नाही. मी घरात पाऊल टाकल्या टाकल्या त्यांनी मला धक्के मारून घरातून बाहेर काढलं. दॅट वॉज सो इन्सल्टिंग. मी हा अपमान फक्त तुझ्यासाठी सहन केलं पियू. अगं त्या वीरूची काकी आणि वीरू ते तर म्हणत होते की तुमच्या घरच्यांचंच काय, तुमच्या घरातल्या कामवालीचं तोंड सुद्धा त्यांना पाहायचं नाहीये. त्यांना खूप राग आलाय ग तुझ्या घराचा. पियू विसरून जा आता त्या वीरूची मैत्री. I'm so sorry पियू. हे पियू तू मला माफ केलं म्हण ना एकदा. पियू कुठे होता यो? इथंच होता. इथं कुठे होता? वाईच पाय मोकळे करायला गेलता, इथंच होता. कुठं होता तो? अंकुशराव पाटलाच्या बंगल्याजवळ. मोठ्याने सांग सगळ्यासनी. अंकुशराव पाटलाच्या बंगल्याजवळ. वीरू, अरे एवढं सगळं होऊन बी तिकडे कशासाठी गेला होता तू? अजून मार खाऊन उरली सुरली इज्जत घालवायची असेल ना त्याला. इरू, अरे लेकरा कशा पायी गेलतास तिकडं? आई ए बास. तू कर मारल्यावानी, मी करते रडल्यावानी, असं चाललंय तुमच्या दोघांचं. बास झाली तुमची नाटकं. तुझा लेक अंकुशराव संघ मिळून माझ्या विरोधात राजकारण करतोय ते कळलंय मला. त्यामुळे एखादा नवा डाव खेळला पाहिजे हीच सांगायला गेला असेल तो तिकडं. कांचन, अगं माझं मन अजून बी मानत नाही. वीरू असं नाही करणार. एवढाच त्याचा पुळका येत असेल ना तर घ्या त्याला कडवर आणि फिरा गावभर. पण माझ्या समोर त्याची वकिली करायची नाही. आणि काय र, स्वतःच्या बापाच्या पक्षाची घराण्याची इज्जत अशी चार चौकात घालवताना, त्यांच्याशी गद्दारी करताना तुला जरा भी लाज वाटली नाही का र? हो काकी असं नका बोलू. अहो, मी कुणाशी बी गद्दारी केलेली नाही हो. तुमच्याशी न पक्षाशी. मी तिकडं अंकुशराव पाटलाला भेटायला नव्हतो गेलो तर अंकुशराव पाटलाच्या पुरीशी. ए बास, मी एवढी बी दूध खुली नाही की तू सांगितलं आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवला. मी एवढं सांगितलेलं होतं, इथनं हलायचं नाही, इथनं बाहेर पडायचं नाही, तरी बी तू गेलास. आणि अंकुशरावला भेटायला गेला नव्हतास. मग असं कुठलं महत्वाचं काम होतं की तुला माझा आदेश मोडावासा वाटला? मग जायचंच होतं ना. मग विचारून जायला काय झालं होतं? विचारलंस का? पण नाही विचारलं का? काकीला कळलं ना तू जाऊन अंकुशरावला मिळालायस ते. हो काकी, आई शपथ सांगतो माझ्या मनात असं काही बी नाही हो. आणि दादांची शपथ, माझा आणि त्या अंकुशरावचा काही बी संबंध नाहीये. तू इथं किती बी डोकं आपटलंस का नाही तर माझा तुझ्यावर विश्वास बसणार नाही. तुला आणि तुझ्या आईला पुरती ओळखू नाही मी. तू माझ्या विरोधात गेलायस ना, ह्याची शिक्षा होणारच. येत्या 2 दिवसात तुम्ही आपापली गाठोडी बांधायची आणि घराच्या बाहेर चालू लागायचं.